संस्कृतीचा साथ लाविते शब्दांची ही मोत. संतांची ही वाणी छत्रपतींचा अभिमान, संतांची ही वाणी छत्रपतींचा अभिमान. साहित्य कला संस्कृतीचा ठेवाच महान, साहित्य कला संस्कृतीचा ठेवाच महान. नद्या सुंदर आहेत, डोंगर सुंदर आहेत, नद्या सुंदर आहेत, डोंगर सुंदर आहेत, पण त्याहूनही सुंदर आहे तो माणूस. हे बोल आहेत कुसुमाग्रज यांचे. कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा होतो. कुसुम हे त्यांच्या बहिणीचे मोठे बंधू म्हणून कुसुमाग्रज. लेखक विष्णू वामन शिरवाडकर आणि सामाजिक बांधिलकी जपणारे तात्यासाहेब हे एकच. कुसुमाग्रज या नावाने त्यांनी काव्य लिहिली. तात्यासाहेब या नावाने माणसाच्या मैफिलीत रमलेला हा एकाच व्यक्तीची 3 रूपं आहेत. 27 फेब्रुवारी 1912 रोजी 27 फेब्रुवारी 1912 रोजी सांस्कृतिक वारसा लाभलेला या पुण्यनगरीत तात्यासाहेबांचा जन्म झाला. एक कवी, कलावंत आणि मनस्वी माणूस म्हणून लोकांनी तात्यासाहेबांवर उदंड प्रेम केले. विशाखा या काव्यसंग्रहाने त्यांना उदंड कीर्ती मिळवून दिली. काव्याबरोबरच कथा, कादंबरी, नाट्यलेखने अशा विविध कलांनी ते समृद्ध होते. रसिकांना भरभरून काव्यानंतर देणारे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते संवेदनशील मनाचे आपले कवी कुसुमाग्रज. काव्यातून समाजाच्या वेगवेगळ्या थरातील लोकांच्या अडीअडचणी, अन्यायाबद्दलची चीड, स्वातंत्र्य भाव, तळागाळातील लोकांबद्दलची भावना ते व्यक्त करतात. गगनापरी जगावे, मेघापरी मरावे, गगनापरी जगावे, मेघापरी मरावे, तीरावरच्या नदीच्या गवतातून उडावे, तीरावरच्या नदीच्या गवतातून उडावे. कवी कुसुमाग्रज कसं जगावं असं प्रेमळ सल्ला देतात. तशाच आई भिजविसी डोळे उजळ तुझे, तशाच आई भिजविसी डोळे उजळ तुझे, भाल रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषः काले, भाल रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उषः काले. या ओळी प्रत्येक मराठी माणसाच्या मनात स्वातंत्र्यासाठी प्रेरणा व आश्वासन देणारच ठरते. कर्नाळ या कवितेतून त्यांनी शिक्षक आणि विद्यार्थींमधील तळण नातं स्पष्ट केले. पैसे नकोच सर, थोडा जरा एकटेपणा वाटला, पैसे नकोच सर, जरा एकटेपणा वाटला, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. जाता जाता गाईन मी, गाता गाता जाईन मी, जाता जाता गाईन मी, गाता गाता जाईन मी, गेल्यावरही या गगनातील गीतांमधून राहीन मी, या गीतांमधून राहीन मी असं म्हणत 10 मार्च 1999 रोजी नाशिक येथे त्यांची प्राणज्योत मिळवली. महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेभाम होती. महाराजांची कीर्ती बेभाम, भल्या भल्याला कुठला घाम, याला पूर्ण झालेली असन तर बारीक कुस्ती बेगम, बडी बेगम, बडी बेगम म्हणजे आधी आदिशाची आई बरं का. नजरेत तिच्या अंगार, दरबार झालं गुप्तदार, कोण घेईना पुढाकार, साड्यांनीच माती हाड. त्याच्यातून एक सदा उठला, बोलला हम लाएंगे शिवाजी को, आणि त्याने धडाव चढला. नाव त्याचा अफजल खान, नाव त्याचा अफजल खान, जिथं जागता जगू सुलतान, जिथं जागता जगू सुलतान. खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून, वाटेत भेटत चिडीत अफजल खानाची फौज निघाली. गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आईवडिलांची आबरू लुटली. कोण लुटणार हे वादळ, इकडे निजाम, पलीकडे इंग्रज. जो तो हेच बोलू लागला, राजाची सेना फुटणार, खानाला कसा झोपणार, काय लढवावं असणार, चिंतेत बंद सरदार. अशा वाघिणीचा हा छावा, अशा वाघिणीचा हा छावा, डोक्यातली आवाज, भेटीचा धाडस सांगावा प्रतापगडावर. प्रतापगडात आमने सामने भेटले सांगा खानाने सत्संग करून गेला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला.
जाण शिवाजी राजाच्या करमण्याची, शिवाजी राजाच्या करमण्याची, नाही त्याचं जाणू शकत, नाही त्याचं जाणू शकत. अन करील काही कल्पना युक्तीची, जी जी जी, अन करील काही कल्पना युक्तीची, जी जी जी. खानाने राजाला आलिंगन दिला अन दगा केला, खान दाभिमान मानेला, खान दाभिमान मानेला. कट्टरीचा वार त्याने केला, कट्टरीचा वार त्याने केला. खर खर आवाजित झाला, खर खर आवाजित झाला. खानाचा वार फुका गेला, खान यरबडला. इतक्यात महाराजांनी पोटामंदी बिचटक केला, पोटामंदी बिचटक केला. वाघनखाचा मारा केला, वाघनखाचा मारा केला. तडा तडा फाडला पोटाला, तडा तडा फाडला पोटाला. तडा गेला खालचा खटला बाहेर आला, जी जी बाहेर आला, जी जी बाहेर आला, जी जी जी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपली शान मराठी, आपला मान मराठी, आपली शान मराठी, आपला मान मराठी. जगण्याचा ध्यास मराठी, जगण्याचा ध्यास मराठी, महाराष्ट्राचा श्वास मराठी. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजनवर्ग आणि येथे उपस्थित माझ्या मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सोनाली दादासाहेब साने. मी आज आपल्या समोर मराठी गौरव भाषा दिनानिमित्त भाषण करणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकावे ही नम्र विनंती. मैत्रिणींनो, आज 27 फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. हा दिवस मुक्तीची वंदना, युक्तीची यंत्रणा, फलदुष्ट गुरुजना प्रत्यंकर हा. संतांचा रक्षितो, शत्रूनी खंडितो, भावंड भावना संस्थापितो. ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा, माता पिता सखा शिवभूपतो. दावा मृदंड पर चिता, मृदंड पर भूषण विकुंड पर जैसे मृगराजने. तेजतम अंश पर कानजिनी कंस पर जोगविच वंश पर जय शिवराज. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी.
आमुच्या मनामनात दंगते मराठी आमुच्या रगारगात रंगते मराठी आमुच्या मनामनात म्हणजेच आपली मराठी भाषा इतकी गोड आहे की तिचं बघून एवढं कमी. याच्याही पुढे जाऊन ते म्हणतात की स्वर्गातलं अमृत असतं ना, त्या अमृताची गोडी या मराठी भाषेला आहे. मराठी भाषा वेद कविता सादर करते. बर्फाचे टप्पे, लेखनाचे मार्गे, रक्त आपल्या प्रिय आईचे जन्मावर पडते. असुरांच्या मराठीचा कैवारी जी तू अस्मिता कीर्ती तू अभिमान आधीचा तू शिवबाचा मावळाजी जाणतो मराठी मानतो मराठी बोलतो मराठी ऐकतो मराठी जाणतो मराठी मानतो मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी हे वढ्या जगात माय मानतो मराठी बोलतो मराठी ऐकतो मराठी जाणतो मराठी मानतो मराठी आमुच्या मनामनात दंगते मराठी आमुच्या रगारगात रंगते मराठी आमुच्या मनामनात दंगते मराठी आमुच्या रगारगात रंगते मराठी आमुच्या उराउरात स्पंदते मराठी आमुच्या नसानसात नाचते मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी चाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी बोलतो मराठी ऐकतो मराठी जाणतो मराठी मानतो मराठी बोलतो मराठी ऐकतो मराठी जाणतो मराठी मानतो मराठी
प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश सर्वांना माझ्याकडून मराठी गौरव देण्याच्या खूप खूप शुभेच्छा. माझा भारत देशावर मला खूप खूप अभिमान आहे. माझे देश प्रेम आहे तसेच माझे महाराष्ट्र प्रेम आहे. किंबहुना माझ्या महाराष्ट्रावर थोडेसे अधिकच प्रेम आहे. मला माझ्या महाराष्ट्रातील परंपरेचा संत अभिमान आहे आणि हा अभिमान मला का नसावा. अहो, ज्या आईच्या कुशीत आपण जन्म घेतला, जिच्या मांडीवर आपण लहानाचे मोठे झालो, अशा विषयी ते व्यक्त करण्यासाठी आपल्याला कुठल्या शाळेत किंवा कॉलेजात जाऊन शिक्षण घ्यावं लागतं का? अहो, मग महाराष्ट्राशी तर माझं रक्ताचं नातं आहे. महाराष्ट्र भूमीतील परंपरेत मी वाचली आहे. महाराष्ट्र भूमीतील परंपरा मी जगत आहे आणि अभिमान वाटावा इतकी थोर परंपरा या महाराष्ट्र भूमीला लाभली सुद्धा आहे. अहो, जगात पठारांपैकी माझ्या देशाच्या पठारांची गणना केली जाते. या देशातील पठाराच्या दगड जसा कणकर आहे तसाच या महाराष्ट्र भूमीतील माणूसही कणकर आहे. महाराष्ट्र भूमीत जन्म घेतलेला माणूस जिथे जिथे जाईल तिथे पराक्रम जाईल यात काळी मात्र शंकाच नाही. म्हणजे वयाच्या 7व्या वर्षी रायरेश्वरीच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा करणारे महाराज याच महाराष्ट्र भूमीत शिवाजी महाराज म्हणून आजही ओळखले जाते. उदयभानशी सिंहासाठी लढणाऱ्या तान्याची घोड खिंडीला पिंड असे नाव प्राप्त करून देणारे बाजी शस्त्रात पळ करून सोडणारे संताजी व धनाजी या महाराष्ट्र भूमीत जन्म घेतलेले होते. अहो, अटकी पार झेंडे लावलेले राघोबा तेही आपल्या महाराष्ट्र भूमीतलेच होते. हमसे जो टकराएगा वो मिट्टी में मिल जाएगा, हमसे जो टकराएगा वो मिट्टी में मिल जाएगा. असे महाराष्ट्र आलमगीरला ओळखून सांगत होता. आलमगीर म्हणजे दिल्लीचा बादशाह. स्वतःला जगात चिता समजणारा आलमगीर महाराष्ट्र भूमीची टक्कर दिली आणि या महाराष्ट्र भूमीने त्याला माती मोल केले. अहो, खुद इंग्लंडमध्ये जाऊन इंग्रजांवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणारे आद्य क्रांती हे सुद्धा माझ्या महाराष्ट्र भूमीतलेच होते. निगडा केसर म्हणून ओळख लोकमान्य टिळक हे सुद्धा माझ्या महाराष्ट्र भूमीतलेच होते. महाराष्ट्र भूमीचे व्यक्तिमत्व तर वाचण्याजोगे आहे, परंतु महाराष्ट्र भूमीचे निसर्ग सौंदर्य यालाही कुठली शोभा. त्यामुळे माझ्या महाराष्ट्राचा गौरव शब्दात मांडण्याखेरीज नाही. इतके बोलून हे माझे 2 शब्द संपवते. गावाशिवाय धार जाईल तलवारीच्या पाठीला, गावाशिवाय धार जाईल तलवारीच्या पाठीला, मराठीशिवाय महाराष्ट्राच्या बाबतीला मराठीशिवाय माझ्या मराठी भाषेची गोड आणि मधुर आहे बाकी. मराठी भाषा मला महाराष्ट्राची राणी, मराठी भाषा माझ्या महाराष्ट्राची राणी, मराठी भाषा आपल्या महाराष्ट्राचा अभिमान आहे, ओळख आहे आणि सर्वात तो अभिमान असाच मानस होतो. आभार मानते. तसेच लीला